नुकत्याच सगळ्या स्पर्धा परीक्षा झाल्या आहेत. स्पर्धा परीक्षांचे निकाल लागायचे. ते निकाल जसे लागतील ना तसतसे भूकंपाचे हादरे बसायला लागतात. 200 मार्काची CET असते. 100चा आकडा क्रॉस करणारे 10% सुद्धा मुलं निघत नाहीत. या मुलाचं सगळंच वाईट आहे, तरी सुद्धा त्याच्यात चांगलं काय आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. सायंटिस्ट बनायचं असेल तर क्षमता वेगळ्या आहेत, मार्केटिंग मॅनेजर बनायचं असेल तर क्षमता वेगळ्या आहेत. याचा अर्थ एकच माणूस सगळ्या क्षमतांमध्ये समान पातळीवर असेल असं नाही. अमुकच करायचं आहे म्हणून अट्टहासाने ज्या वेळेला आई वडील एखादी करिअर विकत घ्यायला जातात तेव्हा सगळा गोंधळ सुरू होतो. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज एक नवा दिवस, नवा विषय आणि नवी चर्चा. ऑगस्ट महिन्यात यावेळेला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा चालू आहेत. कोणी CET दिली आहे, कोणी JEE ॲडव्हान्स दिली आहे, कोणी नीट दिली आहे. काही ठिकाणी ॲडमिशनच्या प्रोसेस चालू आहेत. काही युनिव्हर्सिटीजमध्ये कोरोनामुळे जे लांबत चाललेलं चक्र आहे त्यामुळं सेमिस्टरच्या एक्झाम्स चालू आहेत. काही जण नोकऱ्या बदलत आहेत. मार्चमध्ये संपतो वर्ष, जुलैमध्ये अप्रेझल होतं आणि मग नोकऱ्या बदलायचा कालावधी चालू असतो. या सगळ्याचं मूळ आहे ते म्हणजे करिअर. आपलं करिअर कसं असावं, काय असतं, त्याच्यात नक्की कशा स्टेप्स येतात, याबद्दल प्रत्येक व्यक्तीला, पाल्य असेल तर त्या पाल्याला आणि त्याच्या आई वडिलांना म्हणजे पालकांना, अशा सगळ्यांना चिंता असती. त्यामुळं करिअर हा विषय मध्यभागी ठेवून आजची विशेष मुलाखत आपण करतोय. आणि आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ लेखक, करिअर काउन्सिलर डॉक्टर श्रीराम गीत सर. सर, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा. नमस्ते. श्रीराम सरांचा आधीची मुलाखत तुम्ही कदाचित पाहिली असेल, नसेल तर त्याची लिंक मी कार्ड्समध्ये देतोय. तीही तुम्ही जरूर बघायला हवी. वैद्यकीय शिक्षणाबद्दलची ती खूप लोकांना आवडली होती, खूप बघितली गेली. आज तोच धागा पुढं घेऊन शिक्षण, करिअर, बदलते आयाम या सगळ्याविषयी मी बोलणार आहे. सर, पहिला प्रश्न असा आहे की करिअरबद्दल खूप चर्चा होती, बज वर्ड आहे तो आमच्या भाषेत, की पण मुळात करिअर म्हणजे काय? करिअरच्या संदर्भात अनेक व्याख्या करता येऊ शकतात, पण माझ्या दृष्टीने करिअर हा शब्द खऱ्या अर्थाने कधी सुरू होतो तर 3 शब्दात सुरू होतो. काय शिकायचं, कधी शिकायचं आणि त्याचं करायचं काय. बाकीच्या व्याख्या आपण सगळ्या सोडून देऊ. म्हणजे आनंद पाहिजे, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, पैसे पाहिजेत, पोझिशन पाहिजे, रिस्पेक्ट पाहिजे, किंवा मला सतत काहीतरी नवीन पाहिजे, वगैरे वगैरे व्याख्या. या सगळ्याच्या संदर्भात दुर्दैवाने एक वाईट गोष्ट झाली आहे. ती वाईट गोष्ट मी अशा अंगाने म्हणतो की कोणीही उठतं आणि मला करिअर करायचे असं म्हणतं. खऱ्या अर्थाने करिअर करणाऱ्यांची संख्या किती तर जेमतेम 1 किंवा 2% खऱ्या अर्थाने. मग या 1 किंवा 2% पोचण्यासाठीचा प्रयत्न करणं आणि त्या 2% पोचताना ज्या मिनिटाला आपण कुठेतरी पोचतो त्या मिनिटाला खऱ्या अर्थाने करिअर सुरू होते. एक वेगळ्या संदर्भातलं उदाहरण देतो. एखादा माणूस कुठेतरी नोकरीला लागतो. आर्मीमध्ये लागला, कर्नलपर्यंत पोचतोच, टाईम स्केल प्रमोशन, IAS झाला, अंडर सेक्रेटरी पोचतोच. त्यांनी काही करिअर केली का? नाही केली. दॅट वॉज टाईम स्केल प्रमोशन. एखादा इंजिनियर, त्याने MBA नाही केलं आणि MBA न करता इंजिनियर म्हणूनच नोकरीला लागला, तर वयाच्या 32च्या आत तो असिस्टंट मॅनेजर नाही बनवू शकत. तुम्हालाही माहिती आहे, इंडस्ट्री तुम्हाला छान माहिती आहे माझ्यापेक्षा. पण याच्या उलट त्याने MBA केलं तर त्याचा करिअरचा फास्ट ट्रॅक ट्रेनी मॅनेजर वयाच्या 26व्या वर्षी सुरू झाला. ट्रॅकच बदलला ना. आता पुन्हा एक मुद्दा येतो, कुठनं MBA केलं, कसं केलं. आणि या सगळ्याच्या संदर्भात करिअर नावाचा शब्द आपण लूजली वापरतो, तो वापरणं जर थांबवायला पाहिजे. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर ज्या वेळेला मी काउन्सिलर म्हणून कामाला सुरुवात केली 1998 साली, ज्ञानप्रबोधींचं सेंटर संपूर्णपणे माझ्याकडे
आलं. 98पासून 2010पर्यंत मी त्या सेंटरमध्ये काम करतो. तर करिअर हा शब्द आम्ही वापरतच नव्हतो. काय शिकायचं, कसं शिकायचं, त्यासाठीचे टूल्स कोणचे वापरायचे, ॲप्टिट्यूड टेस्ट कशी करून घ्यायची, त्याचं इंटरप्रिटेशन कसं करायचं, पालकांशी कसं बोलायचं, याच्यावर संपूर्णपणे भर होता. आणि हा बदलत बदलत 2001-2 पासून मला करिअर करायची इथपर्यंत पोचला. आणि आज 7वी-8वीतला मुलगासुद्धा आईवडिलांना सांगतो की मला ना अमक्या अमक्यात करिअर करायची. आणि वडील आई असे थ्रिल्ड स्वरूपात शोध घ्यायला लागतात. हा सगळा प्रकार थोडासा वास्तवात समजून घ्यायला पाहिजे. तुम्ही एक महत्त्वाचा शब्द असं उच्चारलात की ॲप्टिट्यूड टेस्ट. करिअर करायचं आहे, त्याचे तुम्ही 3 आयाम सांगितलेत. पण या सगळ्याची सुरुवात होती की मला काय आवडतं किंवा मला काय करणं जमू शकेल. आता त्याचंही फॅड निघाले की वेगवेगळ्या टेस्ट असतात. आणि मला काय करणं आवडतं किंवा जमू शकेल हा प्रश्न आता 40शीत पण पडतो. कारण टेक्नॉलॉजी बदलली आहे, लोक फील्ड्स बदलत आहेत. तर ह्याचा शोध कसा घ्यायचा की मला नक्की काय आवडते आणि मला काय जमू शकेल. याच्यात शास्त्रीय पद्धतीने जर बोलायचं झालं तर ॲप्टिट्यूड टेस्टची मदत होते. दुर्दैवाने ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेणाऱ्यांची संख्या किती? जेमतेम 2%. एक तर परवडत नाही. परवडलं तर ॲक्सेस असतो असं नाही. ॲक्सेस असला तर इंटरप्रिटेशन करणारे नसतात. आणि त्याच्याबद्दलच्या खूप चुकीच्या संकल्पना अनेकांच्या मनात आहेत. थोडक्यात आज मला 20 वर्षापूर्वी भेटून गेलेला एखादा माणूस जेव्हा सांगतो की मी अमक्या अमक्या सेंटरला माझी ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतली ती आणि त्याच्यातनं मला अमुक एक करिअर आली, हे वाक्यच मुळात चुकीचं आहे. मी माझं मत सांगत नसून ज्ञानप्रबोधिनी संशोधन संस्था ही भारतातली एक रेप्युटेड 60 वर्ष काम करणारी जी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये मी जे शिकलो, जे मी काम करत होतो ते मी थोडंसं इंटरप्रिट करून सांगतो आहे. मग तिथे काय काय तपासलं जातं? तर क्षमता तपासल्या जातात. त्याच वेळेला तुमचा कल कुठे आहे ते तपासलं जातं. त्याच वेळेला तुमची पर्सनॅलिटी काय आहे याच्याबद्दलचा विचार केला जातो. त्याच वेळेला शिकण्याच्या संदर्भात तुमच्या मोडॅलिटीज कोणत्या आहेत, शिकण्याच्या पद्धती कोणत्या आहेत. स्टडी हॅबिट्स असं एक त्याला एक वेगळा शब्द आहे. त्या स्टडी हॅबिट्सचाही एक अभ्यास केला जातो. मग आता या सगळ्याच्या एकत्रित जर आपण विचार करायचा झाला तर क्षमता कोणत्या आहेत? सायंटिस्ट बनायचं असेल तर क्षमता वेगळ्या आहेत. मार्केटिंग मॅनेजर बनायचं असेल तर क्षमता वेगळ्या आहेत. फायनान्समध्ये जायचं असेल तर ॲनालिटिकल क्षमता वेगळ्या स्वरूपाच्या लागतात. गणिताशी संबंध नसलेल्या करिअरमध्ये जायचं असलं तर क्षमता वेगळ्या लागतात. याचा अर्थ एकच माणूस सगळ्या क्षमतांमध्ये कायम समान पातळीवर असेल असं नाही. तिथे अशी अप्स अँड डाऊन्स असू शकतात. पण मग त्या अप्स अँड डाऊन्समधलं चांगलं काय आणि त्या चांगल्याचा वापर कसा करायचा, त्या चांगल्याचा वापर करत असताना तुला सुटेबल काय असेल आणि त्याच वेळेला तुझ्या आवडीचं काय असेल, या दोन्हीची सांगड घालावी लागते. आणि ही सांगड घालताना पुन्हा खूप हुशार आहे हो पण अभ्यासच करत नाही, म्हणजे मग पुन्हा आपण स्टडी हॅबिट्सकडे आलो. मग त्या स्टडी हॅबिट्समध्ये तो ऐनवेळेला अभ्यास करतो, पाठांतर करून करतो, समजून घेऊन करतो, नवनीत वाचून करतो का स्वतः अर्थ लावून करतो, या सगळ्याचा संबंध येतो. उदाहरणार्थ सुरुवात तुम्ही केलीत, नुकत्याच सगळ्या स्पर्धा परीक्षा झाल्या. स्पर्धा परीक्षांचे निकाल लागायचेत आणि ते निकाल जसे लागतील ना तसतसे भूकंपाचे हादरे बसायला लागतात आईवडिलांना आणि मुलांना. मी आकड्यातनं थोडंसं बोलतो. जेईचे निकाल दोन्ही जेईचे लागले. पर्सेंटाईलमध्ये आज घटकेला 99% असल्याशिवाय जेई ॲडव्हान्सला आपण पोचलोच नाही. पण क्लास किती लोकांनी लावला आणि मग क्लास लावल्यानंतर प्रत्यक्षात हातात काय आलं? 75%, 80%, 85%. 99%साठीचा क्लास आपण लावला होता, म्हणजे आपल्याकडे त्या क्षमता नव्हत्याच. हे आपण ॲप्टिट्यूड टेस्टमधून जाणून घेऊ शकतो. CETचा निकाल लागेल. CETमध्ये गेली 6 वर्षाची जर आकडेवारी बघितली तर 200 मार्काची CET असते.
100चा आकडा क्रॉस करणारे 10% मुलं निघत नाहीत. 2.5 लाख मुलातनं जर 10%च मुलं निघणार असतील तर मग त्यांच्या 9वीच्या 85%, 10वीच्या 95%, 12वीच्या 80% मार्कांचं झालं काय? 200 पैकी 100 मिळाले याचा अर्थ 50%च मिळाले. आणि मग त्या 50%ची खरी कॉम्पिटिशन सगळी सुरू होते. नीटबद्दल मागच्या इंटरव्ह्यूमध्ये युक्रेनच्या संदर्भात आपण बोललोच होतो. एलिजिबिलिटी 28%ची आहे नीटची. आणि ती जर एलिजिबिलिटी 28%ची असेल, ती 50% असेल, तर या सगळ्या स्पर्धा परीक्षांची टफ लेवल आपल्याला ओळखायला आपल्या या सगळ्या क्षमतांतनं कुठेतरी फायदा नक्की होत जातो. आणि मग या क्षमतांमध्ये आज घटकेला किती प्रकारच्या टेस्ट अवेलेबल आहेत? तर मार्केटमध्ये जवळजवळ आज घटकेला 6 ते 7 प्रकारच्या टेस्ट अवेलेबल आहेत. त्याच्याशी 4शी माझा डायरेक्टली संबंध आला. ज्ञानप्रबोधिनीची जी टेस्ट आहे ती सगळ्यात कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, खूप डेप्थ असलेली आहे. दुसरी सरकारी जी टेस्ट आहे, पारंपरिकरित्या डेव्हलप केलेली 1960-65च्या दरम्यान, त्याचे 600 काउन्सिलर्स सरकारी काउन्सिलर्स आहेत. त्यांच्याही ट्रेनिंगच्या संदर्भात माझा संबंध आलेला होता. पण त्या टेस्टमध्ये काही त्यांचे पॅरामीटर्स हे आउटडेट झालेले आहेत. ती टेस्ट कॉम्प्युटराइज नसल्यामुळे त्याचा निकाल मिळायला 7 दिवस लागतात. या उलट प्रबोधिनीची टेस्ट कॉम्प्युटराइज्ड ऑनलाईन असल्यामुळे टेस्ट संपल्यावर तासाभरात निकाल आपल्या हातात येऊ शकतो. श्यामचे फाउंडेशन, ज्यांचा मी ॲडवायझर म्हणून काम करतो आणि ज्यांनी तयार केलेली टेस्ट महाराष्ट्रातल्या 4 वर्षात SSC बोर्डाला बसलेल्या प्रत्येक मुलाला दिली गेलेली होती. 16 साली, 17 साली, 18 साली आणि 19 साली सुमारे 1 कोटी मुलांनी ती टेस्ट दिलेली आहे. त्याची व्हॅलिडिटी सुंदर झालेली आहे. ती एक शॉर्ट, स्वीट आणि खूपशी गाईड करणारी टेस्ट आहे. करिअर फ्युचर नावाची एक कंपनी आहे. त्यांनी एक 8 वर्षापूर्वी एक सुंदर टेस्ट डेव्हलप केली. त्यांचे 6 पॅरामीटर्स ते वापरतात. थोडक्यात सांगायचं झालं तर मिनिमम पॅरामीटर्सवर श्यामचे फाउंडेशनची टेस्ट आहे. त्याच्यात 4 पॅरामीटर्स वापरले जातात. करिअर फ्युचर 6 वापरले जातात. सरकारी टेस्टमध्ये जवळजवळ 14 वापरले जातात. ज्ञानप्रबोधिनीच्या टेस्टमध्ये 13 ते 14 वापरले जातात. प्रश्न आता असा येतो की प्रत्येक पॅरामीटरचा तुमच्याशी संबंध जोडणं. काउन्सिलर्स तयार करण्यासाठीचे मी काही कोर्सेस ज्ञानप्रबोधिनी करता घेतले, श्यामच्याई फाउंडेशन करता घेतले. सामान्यपणे आता एक 400 मंडळी माझ्याकडे 60 तासाचं ट्रेनिंग घेऊन तयार झालेली काम करत आहेत. निर्णय संस्थांबरोबर करत आहेत, इंडिव्हिज्युअली करत आहेत. या सगळ्यांना माझं पहिल्या दिवशी मगाशी वापरलेला एक शब्द, तुम्हाला 2 गोष्टी सांगता आल्याच पाहिजेत. या मुलाचं सगळंच वाईट आहे तरीसुद्धा त्याच्यात चांगलं काय आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. याचे मार्क वाईट आहेत, याचा अभ्यास वाईट आहे, याला काहीच येत नाही, हे सांगण्याकरता तुम्ही नाही आहेत. या टेस्टमधलं चांगलं काय आणि त्याच्यातनं तो काय करू शकतो असं सांगता येतं. आणि ते शोधणं आणि ते सांगणं हे काउन्सिलरचं खरं काम. आणि दुसरा टप्पा ज्याचा आपण उल्लेख केला, काय शिकायचं, कधी शिकायचं आणि त्याचं करायचं काय, या तिन्हीचा संदर्भ जर तुम्हाला नाही सांगता आला तर तुम्ही काउन्सिलर म्हणून काम करू नका. आत्ता 90% लोक अमके करिअर याच्यात जा, त्याच्यात खूप छान काम आहे, त्याच्यात खूप स्कोप आहे आणि ते सगळं करायला हरकत नाही एवढंच सांगतात. प्रत्यक्षात ते काम काय आहे हे कोणी सांगत नाही. याचं एक जरा गमतीचं उदाहरण देतो. 18 ऑगस्टला बाजीराव जयंती झाली. 29 वर्षापूर्वी बाजीराव जयंतीलाच NDA कमांडंटच्या हस्ते माझं आर्मी जनरलच व्हायचं पुस्तक प्रसिद्ध झालं. या पुस्तकाच्या संदर्भात पुस्तक काही लोकांनी वाचलं. वाचणारे सिनियर्स होते, ज्युनियर्स होते. ऐकण्याजोगा किस्सा आहे. पुस्तकाच्या बद्दल गायत्री देवी पटवर्धन ज्या मिरजेच्या राणीसाहेब आहेत त्या बोलल्या. त्या बोलण्यापूर्वी त्यांच्याकडे ते पुस्तक होतं. त्यांचा एक पुस्तकाचा क्लब होता.
त्या क्लबमध्ये 3 ब्रिगेडियर्स बसलेले असायचे. त्यांनी पुस्तक पाहिलं. अगं तू हे काय करतेस, आपण पत्ते खेळतो हे पुस्तक तू आमच्या करिअरबद्दल कशाला वाचतेस? नाही, छान पुस्तक आहे. त्यांनी वाचलं. कोण माणूस आहे, कुठल्या कोअरमधनं रिटायर झाला, असे प्रश्न त्यांनी विचारले. कारण आर्मीत जायचं म्हणजे NDAत जायचं किंवा IMAला जायचं, इथे ते पुस्तक सुरू होतं. जायचं कसं याच्याबद्दल फक्त एक चॅप्टर आहे आणि त्याचा पुढचा जो चॅप्टर आहे ते तुमची पुढची 20 वर्ष असतात कशी कर्नल बनेपर्यंतची, याचं सगळ्याचं इनडेप्थ वर्णन आहे. आणि अशा स्वरूपाची माझी पुस्तकं, डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, आर्मी जनरल व्हायचं आहे, ही 29 वर्षापूर्वी आली आणि त्याच्यातनं मी इकडे वळलो. मूळचा मुद्दा काय, क्षमतातनं आपल्याला सांगता यायला पाहिजे. ते जर सांगता यायला पाहिजे असेल तर एक उदाहरण मी आवर्जून देतो. माझ्याकडे 8वीत 2 विषय राहिलेला, 9वीत 5 विषय राहिलेला, 10वीत वर चढवलेला आणि वर चढवूनसुद्धा 10वीला 42% मार्क घेऊन पास झालेला मुलगा. आई वडील उच्च शिक्षित, आई प्रोफेसर, वडील इंजिनियर असे आलेले होते. त्यांनी ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेतलेले होते. अनेक कारणं होती, बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या. ॲप्टिट्यूड टेस्ट सगळ्यांनीच सांगितलं की याला ना ITIमध्ये घातला तरी हा शिकेल की नाही सांगता येत नाही. लक्षात आलं तुमच्या. रिपोर्ट बघितला. रिपोर्टकडे मी तब्बल 10 मिनटं पाहत होतो. त्याच्यानंतर मुलाशी मी 10 मिनटं बोललो. आणि या मुलात 2 क्षमता अतिशय उत्तम आहेत. ओरिएंटेशन नावाचा जो ज्ञानप्रबोधीच्या टेस्टमध्ये एक फॅक्टर आहे, त्याच्यात प्रॅक्टिकल ओरिएंटेशन, व्यवहार ज्ञान, आणि दुसरं सोशल इंटरॅक्शन, एम्पथी, जी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये लागते. या 2 गोष्टी या मुलात अतिशय उत्तम आहेत. बाकीच्या सगळ्यामध्ये त्याला इंटरेस्टच नाही आहे. पण या 2तनं त्याने जर पुढे जायचं ठरवलं तर हा उत्तम व्यावसायिक बनू शकेल. मुद्दा लक्षात आला. गणित चांगलं आहे का, वाईट, काठावर पास. कॉग्निशन चांगलं आहे का, लर्निंग न्यू ॲबिलिटीज, नाही. रिझनिंग चांगलं आहे का, नाही. विचारच करत नाही. निरीक्षण चांगलं आहे का, नाही. पण याला व्यवसाय करण्याच्या दृष्टीने व्यवहार ज्ञान ज्याला म्हणता येईल, तर ते व्यवहार ज्ञान आणि लोकांशी इंटरॅक्शन कशी करायची, या 2 गोष्टी चांगल्या होत्या. त्याच्याशी बोललो. त्याने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातनं एकीकडे शिक्षण सुरू केलं. 5 वर्षात शिक्षण संपलं. तोपर्यंत वडिलांच्या फायनान्समधनं त्यांच्या सुपरविजनखाली त्यांनी काही गोष्टी सुरू केलेल्या होत्या. उत्तम स्वरूपाचा व्यावसायिक म्हणून 5 कोटीचा टर्नओव्हर करणारा 32 वर्षाचा मुलगा, त्याने कार थांबवून मला, सर तुम्ही मला रस्ता दाखवलात, हे 10 वर्षानंतर सांगितलं. अशी अनेक उदाहरणं माझ्याकडे आहेत. प्रत्येक उदाहरणाच्या संदर्भात मी बोलू शकतोय का, तर नाही आहे. महत्त्वाचा मुद्दा काय आहे, प्रत्येकात चांगलं काय आहे आणि वाढवायचं आहे काय. मग अनेकांच्या मनात असं असतं की माझ्यात हे नाहीच आहे असं आलं आणि मग हे तू करू नको म्हणून आलं, तर मी ॲप्टिट्यूड टेस्ट करून घेऊ कशाला. फोबिया, हा फोबिया मनातनं काढायला पाहिजे. आणि हा जर फोबिया मनातनं काढला तर उदाहरणार्थ माझं गणित कच्चं आहे. गणित कच्चं आहे म्हणजे ते कशामुळे कच्चं आहे. एक उदाहरण द्यायचं झालं पुन्हा आत्ताच्यासारखंच. इयत्ता 3रीच्या वर्गाच्या समोर अत्यंत हुशार वर्ग. शिक्षकांना विचारलं इन्स्पेक्टरने, कशी आहेत मुलं, सगळी छान आहेत, तुम्ही कुठलाही प्रश्न विचारा. ठीक आहे म्हणले, हरकत नाही आहे. गणिताकरता 2 गोष्टी लागतात. गणिताकरता लागतं लॉजिक आणि त्याच वेळेला लागते भाषा. बरं. वर्गापुढे जाऊन त्याने प्रश्न विचारला, 7 अधिक 3 किती. अख्ख्या वर्गाने एका सुरात प्रश्न संपता उत्तर दिलं, 7 आणि 3 10. एक मोठा पॉज घेतला, शिक्षकांच्या तोंडाकडे पाहिलं, मुलांच्या तोंडाकडे पाहिलं. 6 पुस्तकं अधिक 4 वह्या म्हणजे किती. एकही हात वर गेला आणि उत्तरच आलं नाही, कारण प्रश्नच समजला नाही.
म्हणजे मग क्षमतांच्या मधनं त्याची भाषा कच्ची आहे म्हणून गणित कच्चं आहे का? तो प्रश्न विचारत नाही म्हणून गणित कच्चं आहे का? त्याचं निरीक्षण कमी पडतंय म्हणून गणित कच्चं आहे का? अशाही पद्धतीत सुरुवात करता येते ना. आणि मग हे वाढवायचं कसं याच्याबद्दल फरक पडू शकतो. याच्या उलटं अमुकच करायचं आहे म्हणून अट्टहासाने ज्या वेळेला आई वडील एखादी करिअर विकत घ्यायला जातात आणि ती क्लासेसवाल्यांच्या मदतीने ते विकत घेऊ इच्छितात, त्याच वेळेला एखाद्या नामवंत शिक्षण संस्थेमध्ये ती गेल्यानंतर आम्हाला नक्की मिळते हे कळतं म्हणून जातात, तेव्हा सगळा गोंधळ सुरू होतो.